टंचाईच्या पार्श्वभूमीवर अनेक स्वयंपाकगृहापुढे अडचणी असताना वाफेवर चालणारी यंत्रणा आणि सौर ऊर्जेचा वापर हा प्रभावी पर्याय पाहायला मिळतोय। या प्रणालीमुळे दररोज सुमारे 35 ते 40 हजार विद्यार्थ्यांसाठी पोषण मूल्य जपून कमी वेळात अन्न शिजवलं जात आहे। तसंच एलपीजीवर अवलंबून न राहता सौर ऊर्जेचा वापर केला जातोय। चिकलठाणा औद्योगिक परिसरातील आयटी पार्क इथं त्यांच्या वतीनं सामुदायिक स्वयंपाकघर चालवलं जात आहे। आज जिल्ह्यातील दररोज 40 हजार शालेय विद्यार्थ्यांपर्यंत शालेय पोषण आहार तयार करून पोहोचवण्याचं काम केलं जात आहे। शहरी भागातील सुमारे 168 शाळा आणि त्यातील 38,000 विद्यार्थी तसंच 80,000 बालवाड्यांमधील 3,500 बालकांपर्यंत आहार पोहोचवला जातोय। याशिवाय शासकीय कर्करोग रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी दररोज जेवण देण्यात येत आहे। याचा आढावा घेतलाय माझे सहकारी अविनाश कानडजेनं। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी गॅस टंचाई पाहायला मिळते। त्यामुळे कुठे चुली पेटवाव्या लागतात तर कुठं भट्टीच्या द्वारे स्वयंपाक केला जातोय। मात्र छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा परिसरातील आयटी पार्क येथे एक अभिनव उपक्रम आपल्याला पाहायला मिळतोय। सोलारवर वाफेची यंत्रणा या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून दररोज जवळपास 40,000 विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना या ठिकाणी खिचडी तयार केल्या जाते आणि या ठिकाणून ती शहरातील कर्करोग हॉस्पिटल असेल, मनपा शाळा असेल, अंगणवाड्या असतील, या ठिकाणी ही संपूर्ण खिचडी पोहोचवल्या जाते। खरं तर आता संकट आलं म्हणूनच नाही तर त्या अगोदरच ही यंत्रणा उभी करण्यात आलेली होती। त्यामुळे एक वेगळी म्हणजेच या आताच्या परिस्थितीमध्ये पॉझिटिव्ह पाहायला मिळतंय। कारण शहरात ज्या ठिकाणी अडचणी येतात त्या ठिकाणी इथनं खिचडी जाते आणि त्यामुळे बऱ्याच अडचणी दूर होत आहेत। नेमकी ही प्रक्रिया कशी राबवल्या जाते त्यासोबत बोलण्यासाठी जे प्रक्रिया राबवतात ते माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, खरं तर कशी ही संकल्पना पहिली डोक्यात आली होती? ही संकल्पना आमचे जे फाउंडर आहेत डॉक्टर राधाकृष्ण प्रभू यांच्या 2002 मध्ये बेसिकली जेव्हा ही खिचडीचा जो प्रकल्प आहे एका छोट्याशा गॅसवरती सुरू झाला होता। सगळ्यात पहिले फक्त 200 विद्यार्थ्यांसाठी गेलेली खिचडी आज पूर्ण देशामध्ये आमच्या 24 किचनद्वारे 12 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डेली दिल्या जाते। तर हमेशा त्यांनी हे पाहिलेलं आहे की आपण निसर्गाच्या जवळ राहू आणि आपण विद्यार्थ्यांना एक पोषण आहार देत असताना आहाराची गुणवत्ता कशी चांगली राहील, कोणत्या पद्धतीने कुकिंग केल्याने आहाराची गुणवत्ता मेंटेन राहील आणि आपण निसर्गाचं नुकसान कसं करणार नाही याकडे हमेशा केंद्र राहिल्यामुळं आम्ही ही जी प्रणाली आहे खूप अगोदरपासून विकसित करू शकलो। सोलारवर कधीपासून ही संपूर्ण प्रक्रिया आपण सुरू केली आहे? मागच्या 2 वर्षापूर्वी आम्ही इथं 25 केव्हीचा सोलार प्लांट लावला आहे आणि तो सोलार प्लांट आम्हाला स्टीम जनरेट करण्यासाठी मदत करतो। एकूणच हा संपूर्ण जो उपक्रम आहे, ही संपूर्ण जी यंत्रणा आहे ती आता ह्या परिस्थितीमध्ये बाकीच्यांनी देखील आदर्श घ्यावा आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे या आपत्कालीन परिस्थितीमुळे हीच यंत्रणा चहूकडे राबवावी अशा पद्धतीची ही यंत्रणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर। आणि